लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. सिल्लोडच्या नायब तहसीलदारासह सेतू चालक लाच घेताना जाळ्यात. वाळूची वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. सिल्लोड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आणि खासगी सेतू केंद्र चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता रंगेहात पकडले. सिल्लोड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आरोपी हारून अजीज शेख वय 56 वर्ष यांनी 4 एप्रिल रोजी तक्रारदाराचा ट्रॅक्टर पकडला होता. तक्रारदाराकडे रॉयल्टी परवाना असतानाही जास्त गौण खनिज असल्याचे सांगून दंडात्मक कारवाईची धमकी देण्यात आली होती. ही कारवाई टाळण्यासाठी आणि भविष्यात वाळू वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती. अखेर तडजोडीनंतर 15,000 रुपये ठरले. त्यापैकी 10,000 रुपये खासगी सेतू केंद्र चालक युवराज अभिमान तायडे व 56 वर्ष यांच्याकडे देण्याचे नायब तहसीलदारांनी सांगितले होते. दरम्यान लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचून सोमवारी सुमारे 12 वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी दोघांविरोधात सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.